गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण काय करणार आहोत? सायक्लिक क्वाड्रिलेटरलचा कन्वर्स पाहणार आहोत. कन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर. ओके, जे की तुम्हाला पेज नंबर आय थिंक पेज नंबर 69 आणि 70 वर गिवन आहे. ओके, तर स्टेटमेंट काय सांगते त्याचं? इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल ऑफ अ क्वाड्रिलेटरल इज सप्लिमेंटरी, द क्वाड्रिलेटरल इज. ओके, होल्ड ऑन. आपण डिरेक्टली बुक कडे जाऊया. हे पहा, इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. जस्ट अ मिनिट, आय विल स्क्रीन. ओके, कन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. थेरम काय सांगतो पहा, इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल सप्लिमेंटरी, द क्वाड्रिलेटरल इज सायक्लिक. ओके, जर क्वाड्रिलेटरलच्या ऑपोजिट अँगलची कोणती एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर तो क्वाड्रिलेटरल काय असतो म्हणे? सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो. ओके, पुढे काही गोष्टी दिलेल्या आहेत. ट्राय टू प्रूव्ह दिस थेरम बाय इनडायरेक्ट मेथड. आपल्याला कोणती मेथड यूज करायची? इनडायरेक्ट मेथड. तुमच्या माहितीच तर सांगतो, एक्झामला हा थेरम काही येत नाही, फक्त आपल्याला याचं स्टेटमेंट यूज करू शकतो आपण. From the above converse, we know that if opposite angles of a quadrilateral are supplementary, then there is a circumcircle of the quadrilateral. Circumcircle of the quadrilateral म्हणजे काय? त्याचे ऑल व्हर्टायसेस कुठे असतात? सर्कल वरती असतात. आणि असं जर असेल तर त्या क्वाड्रिलेटरलला आपण म्हणत असतो सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ओके, तर ते प्रूव्ह करण्यासाठी खाली एक ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. म्हणजे हा पण एक थेरम आहे बघा, हा याच्याशी रिलेटेड आहे. हा कन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम आहे ना, त्याच्याशी रिलेटेड हा थेरम आहे. आता हा थेरम काय सांगतो पहा, आपण हा प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन, एक लाईन आहे एडी, त्याच्यावर दोन पॉइंट्स गिवन आहेत ए आणि डी. इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. बघा ते काय करतायत? ते काय करतायत? इक्वल मेजरचे अँगल सबटेंड करतायत. ओके, ऍट सेम ऑन द सेम साइड ऑफ द लाईन. लाईनच्या एकाच साइडला असते पाहिजे. आता एडी ही लाईन जर आपण अशी घेतली, ओरिझेंटल जर घेतली, तर ते एकतर दोन्ही अँगल्स वरच्या बाजूने सबटेंड व्हायला पाहिजे किंवा खालच्या बाजूने. ओके, ए आणि डी हे दोन पॉइंट्स कॉमन असले पाहिजे दोघांमध्ये. असं जर असेल तर देन द फोर पॉइंट्स आर कॉनसायक्लिक. म्हणजे ते चारही पॉइंट्स जे असतात ते कॉनसायक्लिक असतात, म्हणजे सर्कल वरती असतात. म्हणजेच इनडायरेक्टली ते काय सांगितलेलं आहे की त्यांच्यापासून जो क्वाड्रिलेटरल फॉर्म होणार आहे तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, म्हणजेच काय प्रूव्ह? आपल्याला माहिती आहे की कोणतेही 3 पॉइंट्स जे असतात ते सर्कल वरती असतात. कोणत्याही नॉन कोलिनियर 3 पॉइंट्स मधून एक सर्कल पास होत असतं, हे आपण पाहिलेलं आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आता? हा चौथा पॉइंट कोणताही घ्या, ए आणि डी तर एका लाईनवर आहेत सांगितलेलं आहे, त्यांच्यामधून एक सर्कल पास होईल. तिसरा पॉइंट असेल बी, त्याच्यामधून म्हणजे ह्या तिन्हीचा विचार केला तर 100% एक सर्कल त्याच्यामधून पास होईल. मग प्रश्न राहिला आता सी या पॉइंटचा. आता असं आपण इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करायचे. वी हॅव टू प्रूव्ह दिस थेरम बाय इनडायरेक्ट मेथड. म्हणजेच हा सर्कल वरती नसाल, जे प्रूव्ह करायचं आहे तेच आपल्याला नाही असं गृहीत धरायचे. म्हणजेच राहिलेला चौथा पॉइंट सी हा सर्कल वरती नाहीये असं आपल्याला सांगायचंय. म्हणजेच दोन केस उरतात, एदर तो इंटेरियर ऑफ द सर्कल असेल किंवा एक्सटेरियर ऑफ द सर्कल असायला पाहिजे. तर गिवन वगैरे दिलेलं आहे इथे. मी काय करतो, हे सरळ कॉपी करतो आणि तिकडे आपण हा थेरम प्रूव्ह करूया. आवाज सगळ्यांना येतो व्यवस्थित? हो सर. हो सर. हो सर, राईट. ओके, ठीक आहे. हा शॉर्ट मध्ये घेतलाय मी इथे, कारण गिवन आणि टू ऑलरेडी गिवन आहे बुक मध्ये, ते तुम्ही कॉपी करू शकता. आता
च्या ज्या दोन केस आहेत त्या दोन केससाठी दोन डायग्राम्स ऑलरेडी ड्रॉ केलेल्या आहेत आणि ह्या त्या डायग्राम्स आहेत. ओके, पहा गिवन आणि टू प्रूव्ह याला मी एक्सटेंड केलं नाही कारण खाली जागा जास्त उरणार नाही, त्याच्यामुळे जास्त एक्सटेंड केलं नाही. आणि हे ऑलरेडी बुकमध्ये गिवन आहे तुम्हाला, त्याच्यामुळे मी याला असंच ठेवतो. जे गिवन आहे, गिवन पहा काय आहे तर पॉइंट्स बी अँड सी लाई ऑन द सेम साइड. बघा बी आणि सी काय करतायत, एकाच साईडला लाई आहेत, म्हणजे साईडला ते एक्झिस्ट आहेत. ऑफ लाईन एडी, कोणत्या लाईनच्या, एडी लाईनच्या एकाच साईडला आहेत ते दोन पॉइंट. आणि त्यांनी जे अँगल केलेले आहेत दॅट इज अँगल ए बी डी. हा पहा ए बी डी अँड सेकंड अँगल ए सी डी. ए सी डी हे दोन्ही अँगल कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, असं दाखवलेलं आहे, ते दिसते तुम्हाला, हे कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवलेलं. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते कॉनसायक्लिक आहेत, म्हणजे एका सर्कल वरती आहेत, म्हणजे त्यांच्यापासून तयार होणारा क्वाड्रिलेटरल हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. जसं की ते टू प्रूव्ह मध्ये पण सांगितलंय, पॉइंट्स ए बी सी डी आर कॉनसायक्लिक, म्हणजेच हा क्वाड्रिलेटरल सायक्लिक आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, तर इनडायरेक्ट मेथडने ही प्रूफ आपल्याला करायचं असल्यामुळे काय करूया आपण, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, जे प्रूव्ह करायचं आहे ते त्याच्या ऑपोजिट गोष्ट गृहीत धरावी लागेल. आपण काय करू, लेट पॉइंट्स ए बी अँड डी, ए बी अँड डी आर lie on the circle but not point C. C हा पॉइंट मात्र सर्कल वरती नाही असं आपण गृहीत धरलेला आहे. ओके, असं जर असेल तर तो एकतर इंटेरियर मध्ये असेल किंवा सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये असेल. Therefore point C is either in the interior or in the exterior of the circle. आता पहिली केस घेऊयात आपण. लेट x in the exterior of the circle. ओके, त्यासाठी आपण केस 1 ची जी डायग्राम काढलेली आहे तिचा रेफरन्स घेणार आहोत. समजतंय काय म्हणतोय तर मी, आपल्याला इनडायरेक्ट प्रूफने हे प्रूव्ह करायचं आहे. मीन्स एबीडी हे 3 पॉइंट्स एका सर्कल वरती लाय करतायत, कारण आपण स्टार्टिंगलाच पाहिलेलं आहे सर्कल पासिंग थ्रू पॉइंट्स या टॉपिक मध्ये की कोणत्याही 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून काय होत आहे, एक सर्कल 100% पास होत असतं. मग ह्या 3 पॉइंट्स मधून एक सर्कल पास होते, राहिलेला चौथा पॉइंट जो आहे तो सर्कल वरती नाहीच आहे असं आपण इनडायरेक्टली गृहीत धरलेलं आहे, ऍझ्युम केलेलं आहे. मग तो पॉइंट जर सर्कल वरती नसेल तर कुठे असेल, एक तर सर्कलच्या बाहेर असेल. केस नंबर 1 पहा, डायग्राम 1 मध्ये पहा इथे, एक तर तो सर्कलच्या बाहेर असेल किंवा मग सर्कलच्या आतमध्ये असेल, तो सर्कल वरती नाही म्हणल्याच्या नंतर, आहे का नाही. तर त्यातली पहिली केस आपण घेऊ आणि हा प्रूफ इथे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आणखी एक गोष्ट काय गिवन आहे पहा, हे दोन अँगल्स जे आहेत ए आणि सी हे कॉन्ग्रुएंट गिवन आहे. ओके, तर ते आपण डायग्राम मध्ये दाखवू शकतो. आता कन्स्ट्रक्शन करूया. तो एक्सटेरियर जर असेल तर टेक अ पॉइंट ई. कोणता पॉइंट घ्यायचा आपल्याला, ई हा पॉइंट घ्यायचा. टेक अ पॉइंट ई ऑन segment AC such that A dash, E dash, C
and join ED. ओके, पहा आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, एक पॉइंट ई असा घेतलेला आहे. आता सी तर सर्कल वरती नाहीये, सी हा सर्कलच्या बाहेर आहे असं आपण सांगतोय केस 1 मध्ये. मग असा कोणता तरी पॉइंट असेल ना की ए सी सर्कलला इंटरसेक्ट करत असेल. समजा ए सी ही जी काही लाईन आहे किंवा सेगमेंट आहे तो सर्कलला ई मध्ये इंटरसेक्ट करतो. म्हणजेच पॉइंट ई असा घेतलाय आपण सेगमेंट ए सी वर, जेणेकरून ए ई आणि सी हे कोलिनियर होतील आणि ई हा ए सी च्या बिटवीन असेल. त्यानंतर काय केलं आपण, ईडी हा सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. ओके, मग असं जर असेल तर हे जे दोन अँगल आहेत, देअरफॉर अँगल ए बी डी इज इक्वल टू काय होईल, अँगल ए ई डी. ए ई डी याला स्टेटमेंट नंबर 1 देऊया. रिझन लिहूया. angles inscribed in the same arc. डायग्राम मध्ये पहा, तुम्हाला असं दिसेल की ABD आणि AED हे दोन्ही अँगल्स काय झालेले आहेत, एकाच, त्या दोघांनी, हे दोन्ही इन्स्क्राइब्ड अँगल्स आहेत आणि दोघांनी एकच आर्क दॅट इज AD हा इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजे कालच आपण शिकलो की सेम आर्क मध्ये जर इन्स्क्राइब अँगल सबटेंड होत असतील तर त्यांचं मेजर हे इक्वल असतं. मग त्या प्रॉपर्टीचा बेस घेऊन आपण हे दोन अँगल्स इक्वल दाखवले, कॉन्ग्रुएंट दाखवले, त्याला स्टेटमेंट नंबर 1. पण गिवन मध्ये काय आहे पहा, एबीडी हा एसीडी च्या इक्वल आहे. आपण असं लिहू शकतो स्टेटमेंट नंबर 2, बट अँगल एबीडी हा कोणाशी इक्वल आहे, अँगल एसीडी शी इक्वल आहे. एसीडी स्टेटमेंट नंबर 2. स्टेटमेंट नंबर 2 रिझन गिवन. पहा गिवन मध्ये असं आहे का नाही, तर हे वरती आहे का नाही. याचा अर्थ काय आहे, स्टेटमेंट नंबर 1 आणि 2 ची लेफ्ट हँड साइड सेम आहे, म्हणजेच राईट हँड साइड सुद्धा कशी असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. therefore we can say angle AED, just a minute, angle AED is equal with angle ACD. याचं रिझन फ्रॉम 1 and 2. ओके, आता हे एक स्टेटमेंट ग्रीन लाईन मध्ये एक स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालेलं आहे. ते काय सांगतं की डायग्राम मध्ये फर्स्ट केस मध्ये अँगल AED, अँगल AED आणि अँगल ACD हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणे. ओके, पण एक गोष्ट पहा की AED हा एक एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगल ECD चा, आहे का? पहा, ही अशी केस आहे का? पहा, इथे A आहे, इथे E आहे, इथे C आहे आणि इथे D आहे. ओके, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे किंवा कॉन्ग्रुएंट आहे हे इथे प्रूव्ह होत आहे आपल्या प्रूफ नुसार. पण हा जो अँगल आहे या ट्रायंगलचा एक एक्सटेरियर अँगल आहे का? इज इट सो? AED हा ट्रायंगल ECD चा एक एक्सटेरियर किंवा एक्सटर्नल अँगल आहे का? AED हा जो अँगल आहे तो ECD या ट्रायंगलचा एक एक्सटर्नल किंवा एक्सटर्नल अँगल आहे का? हा ई अँगल या ट्रायंगलचा एक्सटर्नल अँगल आहे का? आय थिंक नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, डायग्राम मध्ये आपल्याला असं दिसतंय की AED हा जो अँगल आहे तो ट्रायंगल ECD चा एक एक्सटेरियर अँगल आहे.
ओके, तर तशी गोष्ट आपण इथे लिहू शकतो. But angle AED is an external angle of triangle ECD. हा ECD चा एक एक्सटर्नल अँगल आहे. त्याच्यामुळे एक्सटर्नल अँगल थेरम नुसार इथे जे स्टेटमेंट आहे ते रॉंग ठरत असतं. हे जे स्टेटमेंट आहे ना, AED इज इक्वल टू अँगल ACD, हे स्टेटमेंट ट्रू असणार नाही. म्हणजे त्या एक्सटर्नल अँगल AED चं मेजर कधीही अँगल ECD एवढं असणार नाही. Therefore, angle AED is not equal to angle ECD. याला रिझन देऊ आपण. एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एक्सटर्नल अँगल थेरम, एक्सटर्नल अँगल थेरम ऑफ ट्रायंगल. कोणत्याही ट्रायंगलच्या एक्सटर्नल अँगलचं मेजर हे त्याच्या कोणत्याही एका रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजर एवढं असू शकत नाही. दोन्ही रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं त्याचं मेजर असतं. ओके, फक्त कोणत्याही एकाच अँगलच्या इक्वल असू शकत नाही. त्याच्यामुळे आपलं जे स्टेटमेंट ट्रू झालेलं आहे ते कसं आहे, रॉंग आहे. Therefore, our assumption is wrong. Therefore, point C is not in the exterior of the circle. ओके, हा सी जो पॉइंट आहे तो एक्सटेरियर मध्ये आहे असं गृहीत धरल्याच्या नंतर अशी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होते आहे. ओके, असा विरोधाभास तयार होत आहे. त्याच्यामुळे आपण जे गृहीत धरलेलं स्टेटमेंट आहे ते कसं असणार आहे, रॉंग असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, हा सी एक्सटेरियर मध्ये नाहीये. तो अँगल पॉइंट सी आणि पॉइंट ई हा एकच पॉइंट आहे, ते डिस्टिंक्ट पॉइंट नाही आहे. मीन्स point E and C are not distinct points. ते दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स नाही आहेत, म्हणजे ते एकच आहेत. मीन्स पॉइंट C also lies on the circle. ते जर डिस्टिंक्ट नसतील म्हणजे एकच आहेत. मग ई हा सर्कल वरती आहे म्हणजे सी सुद्धा कुठे असेल, सर्कल वरतीच. जेव्हा ते डिस्टिंक्ट पॉइंट नसतील, एकच असतील, म्हणजेच पॉइंट सी सुद्धा कुठे आहे, सर्कल वरतीच आहे. आता पहिले 3 पॉइंट ऑलरेडी सर्कलवर होते, म्हणजे हा चौथा सुद्धा कुठे आला, सर्कल वरच आला. चारही पॉइंट जर सर्कल वरती असतील तर हे चारही पॉइंट कसे, कॉनसाइक्लिक. पण त्याच्या अगोदर आपण सेकंड केस सुद्धा या पद्धतीने प्रूव्ह करू शकतो, हे सांगूया. Similarly, in case 2, we can show or prove that point C is on the circle. आपण सेकंड केस मध्ये सुद्धा हे प्रूव्ह करू शकतो की हे सर्कल वरचाच पॉइंट आहे सी सुद्धा, म्हणजेच हे चारही पॉइंट कसे झाले, कॉनसाइक्लिक झाले. Therefore, points A, B, C and D are कॉनसाइक्लिक हे प्रूव्ह झालेलं आहे. मीन्स quadrilateral ABCD is a cyclic. Cyclic quadrilateral ABCD. तर अशा प्रकारे ही गोष्ट आपण इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करू शकतो.
हा थेरम तुम्हाला काही कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही क्वाड्रिलेटरच्या ऑपोजिट अँगल्सची एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर तो क्वाड्रिलेटर काय असतो, सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. हा इनडायरेक्ट प्रूफ आहे, बुकमध्ये जो की दिलेला नाही. सर पेपरला येते की? नाही, पेपरला प्रूफ करा म्हणून येत नाही. स्क्रीनशॉट राहू ओके दिलेला नाही. ओके, घेतला कॉपी करून, आय मीन स्क्रीनशॉट घेतला का? हो सर घेतला. हो सर घेतला. एक कोरोलरी आहे त्याची, म्हणजे एक सब थेरम आहे जो आपल्याला काल पाहायचा होता पण तो मिस झाला. त्याच्या वरती दिलेला आहे. हा थेरम एक प्रूव्ह करूया आपण. ओके, अँड अनदर कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम जी काल मिस झाली होती. पहा स्टेटमेंट काय सांगतो, an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent. आता एक्सटेरियर कोणता अँगल आहे या क्वाड्रिलेटरल मध्ये, सायक्लिक क्वाड्रिलेटरल मध्ये? हा वाला, मी नाव देतो लगेच. इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल ऑपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल. मग याच्या ऍडजेसंट इंटेरियर अँगल कोणता आहे या क्वाड्रिलेटरलचा? हा वाला. आणि याच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? हा. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, हे आपल्याला शो करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, मी इथे अँगल्सला नाव देतो. समजा हा ए बी सी डी हा क्वाड्रिलेटरल सायक्लिक आहे, याच्यावरती आपण पॉइंट ई घेऊया. मग या क्वाड्रिलेटरलचा जो की सायक्लिक आहे त्याचा ए डी ई हा एक एक्सटर्नल अँगल आहे असं आपण मानूया, किंवा एक्सटेरियर अँगल आहे. ओके, तर हा कोणाशी इक्वल असतो म्हणे? याच्याशी इक्वल असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एकदम सिंपल आहे, मी गिवन वगैरे काहीच लिहित नाही, डायरेक्ट प्रूफ मध्येच लिहितो सगळ्या गोष्टी. इन दिस सर्कल, या सर्कल मध्ये क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज सायक्लिक. कसा आहे तो? सायक्लिक आहे. त्याच्यानंतर आणखी गोष्ट काय सांगितलेली आहे? अँगल ए डी ई इज an exterior angle of quadrilateral ABCD. ओके, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय लक्षात घ्या. आपल्याला प्रूव्ह करायचंय अँगल AED इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट म्हणू आपण, इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ABC. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ट्रू प्रूव्हचं स्टेटमेंट हे असेल आपलं. सर एईडी नाही एडीई येईल सर. AD, हो सॉरी, ADE. करेक्ट. ADE, that is this one. ADE is congruent with angle ABC. ओके, एकच मिनिट. एकदम हो सर. अशा हो प्रकारचे सर. तुम्हाला 100 पैकी 100. आता वगळलेला कोणता सिलेबस आहे का पाहू याच्यामध्ये आपण. इन्स्क्राइब्ड अँगल झाला, इंटरसेप्टेड आर्क झाला, कोरोलरी झाले, सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम त्याचा कन्वर्स झाला. ओके, आपण रिकॅप करूया आपण काय काय शिकलो ते, कारण 5-6 मिनिट राहिलेले आहेत. ओके,
रिमेंबर दिस. आतापर्यंत आपण या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर काय काय शिकलेलो आहोत पहा. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. या थेरमला आपण काय नाव दिलं होतं? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ओके, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहिलं आपण. देन angles inscribed in the same arc are congruent. हे पण आपण पाहिलेलं आहे. ओके, पाहिले का? एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेले अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. किंवा दोन इन्स्क्राइब्ड अँगलनी जर एकच आर्क इंटरसेप्ट केला असेल तर ते दोन्हीही अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हे पण आपण पाहिलं, हे प्रूव्ह केलेलं सुद्धा आहे आपण. देन angle inscribed in a semicircle is a right angle. ही पण गोष्ट आपण पाहिलेली आहे. Then हो सर. हो सर. vertices of a quadrilateral lie on the same circle, then the quadrilateral is called a cyclic quadrilateral. This is nothing but the definition of cyclic quadrilateral. cyclic quadrilateral ची डेफिनेशन पाहून आपण cyclic quadrilateral कोणत्या quadrilateralला म्हणायचं हे समजून घेतलं. Then opposite angles of a cyclic quadrilateral are supplement. ही त्याची प्रॉपर्टी, सायक्लिक क्वाड्रिलेटरलची एक प्रॉपर्टी ऍज अ थेरम म्हणून आपण प्रूव्ह केलेली आहे. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? आताच पाहिलं, an exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. हे आताच प्रूव्ह केलं, त्याचा प्रूफ खूप छोटा होता. पुन्हा आपण पाहिलं, if a pair of opposite angles of a quadrilateral is supplementary, then the quadrilateral is cyclic. हा पण थेरम आपण आताच इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह केला. कन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल, राईट. आणि ह्या गोष्टी आहेत ती वगळलेल्या आहेत. ह्याच्या दोन गोष्टी आहेत ना, 8 नंबर 9 नंबर अँड आय थिंक 10 नंबर. हे 3 पॉइंट्स आय थिंक गाळलेले आहेत. पेज नंबर, जस्ट अ मिनिट. हो, राईट. पेज नंबर 76 to 82. 76 to 82. 76 to 82. 76 to 82. एकच मिनिट. हा सर 75 पण गेले. 72 पासून आहे ना, एकच मिनिट. 76 to 82 कॅन्सल आहेत. म्हणजे हा, हे आपण नवीन पाहू उद्या. आता मी एकदा परत चेक करतो की हा भाग वगळलेला आहे का नाही, तर त्याच्यानंतर आपण ठरवूया तू घ्यायचा की नाही. तर